नमस्कार. आदिनाथ उस्तुरे या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण मानवी शरीर आणि आरोग्य या घटकावर आधारित आपण 5वी नवोदय परीक्षेसाठी आपण महत्त्वपूर्ण असे 25 प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत. आणि या ठिकाणी प्रत्येक प्रश्न आणि त्या प्रत्येक प्रश्नावरती आपण योग्य तो विचार करूया. तर या ठिकाणी जो पहिला प्रश्न आहे तो म्हणजे बघूया, आपल्या शरीराला ऊर्जा मिळवण्यासाठी मुख्यत्वे अन्नातील कोणत्या घटकाची गरज असते. आता या ठिकाणी प्रथिने, कर्बोदके, जीवनसत्वे आणि खनिजे या ठिकाणी. आता आपल्याला यामध्ये प्रथिने म्हणजे काय, कर्बोदके म्हणजे काय, जीवनसत्व म्हणजे काय आणि खनिजे. आता प्रथिने आपण म्हणतो बघा, आपण तूप, लोणी अशा पद्धतीने खातो ना, त्यातून प्रथिने मिळत असतं. कर्बोदके त्याच्या खाली जीवनसत्व. आता अनेक जीवनसत्व आहेत. कोवळ्या उन्हातून जीवनसत्व मिळतं, दुधातून जीवनसत्व मिळतं, अंडीमधून जीवनसत्व मिळतं, हिरव्या पालेभाज्यामधून जीवनसत्व मिळतं. बरोबर आहे. तशी या पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला जे चित्र दिलेलं आहे त्या चित्राचं तुम्ही निरीक्षण करू शकता. हे जे चित्र दिलेलं आहे बघा, बरोबर आहे. मग आपल्याला कोणत्या घटकातून ऊर्जा मिळते, तर या ठिकाणी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते म्हणजे आपण स्पष्टीकरणासहित पाहूया. तर कर्बोदके, बरोबर आहे. कर्बोदकामुळे काय होतं, आपल्याला ताबडतोब ऊर्जा मिळते. भात, पोळी, बटाटा यासारख्या पदार्थामध्ये कर्बोदके भरपूर प्रमाणात असतात. ओके, तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर अतिशय योग्य स्पष्टीकरणासहित समजलेलं असेल या ठिकाणी. पुढचा प्रश्न पाहूया, दुसरा. शरीराची वाढ होण्यासाठी आणि झीज भरून काढण्यासाठी कोणता अन्न घटक महत्त्वाचा आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न. शरीराची वाढ होण्यासाठी आणि झीज भरून काढण्यासाठी कोणता अन्न घटक. तुम्ही हा प्रत्येक प्रश्नाला योग्य चित्र असे दिलेले आहेत, त्या चित्राचं तुम्ही निरीक्षण करू शकता या ठिकाणी. ओके, तर या ठिकाणी बघा, शरीराची वाढ होण्यासाठी आणि झीज भरून काढण्यासाठी या ठिकाणी कोणता अन्न घटक, मेद, प्रथिने, कर्बोदके आणि पाणी. बरोबर आहे. तर मेद, प्रथिने, कर्बोदके आणि पाणी. तर या ठिकाणी शरीराची बांधणी करणे, बरोबर आहे. शरीराची बांधणी करण्यासाठी प्रथिने हा घटक खूप महत्त्वाचा आहे. डाळी, कडधान्य, दूध, मांसमध्ये प्रथिने खूप प्रमाणात असतात. तर याचं पण उत्तर आपण स्पष्टीकरणासहित पाहूया. प्रथिने, दूध, डाळी या ठिकाणी प्रथिनांना शरीराची बांधणी करणारे घटक असं म्हटलं जातं. डाळी, कडधान्य, दूध आणि मांसामध्ये प्रथिने असतात. पुढचा प्रश्न, तिसरा. शरीराला रोगापासून दूर ठेवण्याचे आणि निरोगी ठेवण्याचे काम कोणते अन्न घटक करत असतात. तर या ठिकाणी बघा, शरीराला रोगापासून आपल्याला दूर ठेवायचं आहे, बरोबर आहे. आता रोगापासून दूर ठेवायचं आहे म्हटल्यानंतर काय होणार याचं उत्तर, आपल्याला ते जीवनसत्व या ठिकाणी जीवनसत्व आपल्या शरीराला पाहिजेत. तेल आणि तूप खाल्लं तरी चरबी वाढते, फक्त मेद, कर्बोदक खाल्ल्यानंतर. परंतु रोगापासून जर दूर ठेवायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी काय पाहिजे, जीवनसत्व व खनिजे. हे या प्रश्नाचं काय आहे, उत्तर आहे या ठिकाणी. जीवनसत्व आणि खनिजे आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवतात. बघा, हे स्पष्टीकरण खूप महत्त्वाचं आहे. जीवनसत्व आणि खनिजे आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवतात, यामुळे आपण निरोगी राहतो आणि रोगाशी लढण्याची क्षमता आपल्यामध्ये वाढते. त्यामुळे जीवनसत्व, खनिजे यामुळे आपल्याला काय होतं, रोगप्रतिकार शक्ती वाढते. चौथा प्रश्न या ठिकाणी पाहू शकता. अन्नाचे पचन होण्याच्या सुरुवात शरीराच्या कोणत्या अवयवापासून होते. आता पचन म्हणजे काय बघा, पचन म्हणजे सुरुवात. आपण जेवण करतो ते जेवण या ठिकाणी सुरुवात कशापासून होते, जठरापासून. लहान आतडे, तोंड आणि अन्ननलिका. आपल्याला सरळच कळत आहे. याचं उत्तर काय येणार आहे या ठिकाणी, बघा, तोंडात लाळ मिसळल्याने अन्न मऊ होते. बघा, प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण खूप महत्त्वाचं आहे. एका प्रश्नामधून अनेक प्रश्न या ठिकाणी तयार होतात की तोंडात लाळ मिसळल्याने अन्न मऊ होते आणि लाळेतील एन्झाईममुळे कर्बोदकाचे रूपांतर साखरेत होण्यास सुरुवात होते. म्हणून पचनाची सुरुवात कशापासून होते, या ठिकाणी तोंडापासून होते. पुढचा प्रश्न 5वा.
लाळेमध्ये असणारे पाचक रस अन्नातील कोणत्या घटकाचे रूपांतर साखरेत करतात? आपण आत्ताच पाहिलं, लाळेमध्ये असणारे पाचक रस अन्नातील कोणत्या घटकाचे रूपांतर साखरेत करतात? तर या ठिकाणी पर्याय आहे बघा, प्रथिने, कर्बोदके, मेंदू आणि मेद आणि जीवनसत्वे. तर या ठिकाणी बघा, इथं तुम्हाला एक दिलेलं आहे बघा, स्टार्च प्लस साखर. बरोबर आहे. ह्या प्रत्येक प्रश्नामध्ये असलेल्या आकृत्याचं पण तुम्ही निरीक्षण करायचं आहे आणि याचं उत्तर आपण या ठिकाणी पाहू शकता. कर्बोदके म्हणजे स्टार्च. लाळेमध्ये टायलिन नावाचं, खूप महत्वाचा प्रश्न आहे, टायलिन नावाचं एन्झाईम असते. हे जे एन्झाईम आहे अन्नातील कर्बोदके विशेषतः स्टार्चचे रूपांतर साखरेत करतो. म्हणूनच पचनाची सुरुवात कुठून होते? तोंडापासून होते या ठिकाणी. ओके. पुढचा प्रश्न, अन्न गिळल्यानंतर ते जठरापर्यंत कोणत्या नलिकापर्यंत पोहोचते? आता बघा, आपण जेवण करतो, आपण आपल्याला सरळ कळतं. या ठिकाणी जी आकृती दिलेली आहे ती पूर्ण अन्न नलिकेची आकृती आहे. बरोबर आहे. काय केलेलं आहे? हे अन्न नलिकेची आकृती आहे या ठिकाणी. आणि आता बघा, श्वसन नलिका ही श्वास घेण्यासाठी, बरोबर, ह्याचा तर काही विषय नाही. परंतु बाकीचे जे ऑप्शन आहेत ते अन्न नलिकेचेच भाग आहेत. परंतु याचं उत्तर काय येणार? तिने कोणती नलिका म्हटलेलं आहे, तर मोठे आतडे आणि यकृत येणारच नाही. म्हणजे अन्न नलिका, जेवणासाठी कोणती नलिका वापरली जाते? अन्न नलिका या ठिकाणी. याचं बघा, तर या ठिकाणी बघा, घशामागे याचं स्पष्टीकरण तुम्ही पाहायचं आहे. घशामागे अन्ननलिका नावाची एक लवचिक नलिका असते आणि अन्न गिळल्यानंतर ते अन्न नलिकेतून खाली सरकत कुठं जाते? जठरापर्यंत जाते. हे स्पष्टीकरण खूप महत्वाचं आहे या ठिकाणी. त्याच्यामुळं स्पष्टीकरणाचा या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित योग. आता 7वा प्रश्न या ठिकाणी बघा, पचन संस्थेतील कोणत्या अवयवात पाचक रसामुळे अन्नाची घट्ट पेस्ट तयार होते व पचन क्रिया वेगाने होते? या ठिकाणी आता या ठिकाणी तुम्हाला हे जे चित्र दिसत आहे, हे चित्र, या चित्राचं तुम्ही निरीक्षण करायचं आहे. पचन संस्थेतील कोणत्या अवयवात, आता हे कशाचं चित्र आहे? तुम्हाला चित्रावरूनच उत्तर या ठिकाणी सांगता येईल. पहिला ऑप्शन जठर, हे तोंड, मोठे आतडे आणि ग्रंथी. तर या प्रश्नाचं उत्तर आपण स्पष्टीकरणासहित पाहूया. तर ही आकृती कशाची आहे? जठर. बघा, परीक्षेमध्ये आकृती सुद्धा या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते. त्यामुळं कोणत्या आपल्या शरीरामध्ये प्रत्येक अवयवाची आकृती तुम्हाला समजलं पाहिजे. हा अवयव आपल्याला बाह्य अवयव समजतात, परंतु आंतर अवयव जे असतात मधले ते आपल्याला बरेचसे माहीत नसतात. तर या ठिकाणी स्पष्टीकरण बघा, जठराच्या आतील भिंतीमधून जठर स्त्रवतो आणि या रसामुळे अन्न मऊ होऊन घट्ट पेस्ट तयार होते. जठराच्या अंकुचन प्रसरणामुळे काय होतं? पचन वेगाने चालते. पुढचा प्रश्न 8वा, पचलेल्या अन्नातील पाण्याचा जास्तीत जास्त शोषणाचे काम कुठे होते? पचलेल्या अन्नातील पाण्याचा जास्तीत जास्त शोषणाचे काम या ठिकाणी कोठे होते, असा या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. तर याचं बघा ऑप्शन, लहान आतडे, मोठे आतडे, जठर, तोंड. तर आवाज नको, लहान आतडे, मोठे आतडे, जठर, तोंड. तर याचं उत्तर आपण स्पष्टीकरणासहित, आता तुम्हाला ही आकृती पाहिल्यानंतरच समजलेली असेल. बरोबर आहे का? ही आकृती पाहिल्यानंतरच तुम्हाला समजलेली असेल की नेमकी आकृती कशाची आहे. तर याचं स्पष्टीकरण पाहूया. तर मोठे आतडे, बरोबर आहे, आपल्या शरीरामध्ये लहान आतडे पण असतात आणि मोठे आतडे पण असतात. मोठ्या आतड्यामध्ये न पचलेल्या अन्नातील पाण्याचा जास्तीत जास्त शोषण भाग केला जातो आणि शोषलेलं पाणी कुठं शोषलं जातं? रक्तात. आणि जो उरलेला भाग आहे तो मलाच्या स्वरूपामध्ये शरीराबाहेर टाकला जातो. पुढचा प्रश्न, मानवी शरीरामध्ये पित्तरस. बघा, आता ही एक नवीन आकृती तुम्हाला दिसत आहे या ठिकाणी. मानवी शरीरामध्ये पित्तरस तयार करणारी मुख्य ग्रंथी अवयव कोणता आहे? आता या ठिकाणी मुख्य ग्रंथी जो अवयव आहे, तर या ठिकाणी बघा, तर ही आकृती जर तुम्हाला समजली तर उत्तर समजलं. पर्याय बघा, स्वादुपिंड, यकृत, जठर आणि प्लीहा असं दिलेलं आहे. तर या ठिकाणी त्याचं स्पष्टीकरणासहित उत्तर बघूया. तर ही जी आकृती आहे ती आकृती आहे यकृत, लिव्हर. यकृत हा अवयव पित्तरस स्त्रवतो, लक्षात ठेवा. हा पित्तरस पाचक रसामध्ये मदत करून मेदाचे पचन होण्यास सहाय्य करतो आणि यकृताला शरीरातील पित्तरस तयार करणारा काय म्हटलं जातं? मुख्य अवयव असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न 10वा, हवेतील ऑक्सिजन. आकृती आलेली आहे बघा, या ठिकाणी
इथं दिलेलं पण आहे बघा, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड असं या ठिकाणी दिलेलं आहे. हवेतील ऑक्सिजन शरीरात शोषून घेणे आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जातो, या प्रक्रियेला काय म्हटलं जातं? अतिशय सोपा प्रश्न आहे, बरोबर आहे. आणि आपण ह्याचं स्पष्टीकरणासहित उत्तर बघूया. तर बघा, हवेतील ऑक्सिजन श्वसन क्रिया असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? O2 म्हणजे ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड, या ठिकाणी CO2. हवेतील ऑक्सिजन शरीरात शोषून घेणे आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकणे, या प्रक्रियेला श्वसन प्रक्रिया असे म्हणतात. आणि हा जो अवयव आहे याला म्हणतात फुफ्फुस. श्वसनामुळे काय होतं तर आपल्या शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत आणि मोफत मार्गदर्शन आहे. मी स्वतः शिक्षक आहे, त्यामुळे यामधून काही कमवण्याचा असा हेतू नाही, परंतु नवोदयमध्ये हा विषय यावर्षी नवीन ॲड केलेला असल्यामुळे विद्यार्थ्यांना काहीतरी संकल्पना समजतील या हेतूने वेळात वेळ काढून या ठिकाणी मी व्हिडिओ बनवत आहे. तरी 5वीचे जे काही मुलं नवोदयमध्ये बसलेले आहेत परीक्षेमध्ये, त्यांना या चॅनलची लिंक तुम्ही शेअर करा, तेवढीच तुमची मला पण सहाय्य मदत होईल. 11वा प्रश्न बघा, मानवी श्वसन संस्थेचे मुख्य महत्त्वाचे 2 घटक कोणते? महत्त्वाचे 2 घटक कोणते या ठिकाणी? श्वसन संस्थेचे जठर व आतडे. आता बघा, जठर आणि आतड्याचा श्वसन संस्थेचा काय संबंध आहे का? बघा, फुफ्फुसे व श्वसन नलिका, हृदय व रक्तवाहिन्या, मूत्रपिंड व मूत्राशय. आता या ठिकाणी बघा, याचं स्पष्टीकरणासहित बघूया. आता आपल्याला तुम्हाला आता सांगितलं हे काय आहे, फुफ्फुस आहेत. आणि फुफ्फुसे व श्वसन नलिका, फुफ्फुसाद्वारे काय होतं, हवेची देवाणघेवाण होते. कोरोनामध्ये बघा, कोरोनामध्ये बऱ्याच जणाला काय व्हायचं, श्वास घेण्यामध्ये त्रास व्हायचा आणि तो जो विषाणू आहे ना, तो विषाणू यावरच परिणाम करायचा फुफ्फुसावरती, बरोबर आहे. श्वास नलिकेद्वारे हवा फुफ्फुसात पोहोचते आणि बाहेर जाते. म्हणजे याचं उत्तर काय झालं, फुफ्फुसे व श्वसन नलिका. 12वा प्रश्न या ठिकाणी बघा, श्वास घेताना आपली छाती काय होते? आंकुचन पावते, फुगते, हालत नाही, सपाट होते. तर काय होते तुम्हाला माहिती आहे, तुम्ही दररोज श्वास घेत असाल ना, बरोबर आहे. या ठिकाणी हवा फुफ्फुसात भरल्यामुळे छातीचा भाग वर होतो आणि मोठी होते या ठिकाणी, किंवा आपण मोठी फुगते, कमी होते, असं पण होऊ शकतं या ठिकाणी. आता प्रश्न येण्यावर आहे, आपण श्वास सोडताना हवे वाटे शरीराबाहेर कोणता वायू सोडला लागतो? या ठिकाणी तुम्हाला चित्राद्वारे समजत आहे बघा, मुलाच्या नाकातून या ठिकाणी CO2 हे कुणाचं सूत्र आहे? CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड, बरोबर आहे. स्पष्टीकरणासहित पहा, या ठिकाणी आकृती पण दिलेली आहे बघा. CO2 शरीरात तयार झालेला अशुद्ध कार्बन डायऑक्साईड श्वासोच्छवासान्वये बाहेर टाकला जातो. 14वा प्रश्न या ठिकाणी, आपल्या शरीराची स्वच्छता राखण्यासाठी आपण दररोज काय केलं पाहिजे? किती साधा सोपा प्रश्न आहे. काय करत आहे बघा मुलगा, किती छान शावरने आंघोळ करत आहे. स्वच्छ पाण्याने आंघोळ करणे, हात धुणे, घाण कपडे घालायचं का नाही, नखे न कापणे, कापलीच पाहिजेत, दात न घासणे, घासलीच पाहिजेत. म्हणजे अतिशय सोपे प्रश्न. यातून तुमचा बेसिक या ठिकाणी पक्क होईल. स्वच्छ पाण्याने काय केलं पाहिजे? आंघोळ व हात धुलं पाहिजे. नियमित स्वच्छता ठेवल्याने काय होतं, जंतूचा फैलाव होत नाही व आजारापासून आपण दूर राहू शकतो या ठिकाणी. 15वा प्रश्न या ठिकाणी, जेवणापूर्वी आणि शौचावरून आल्यानंतर हात कशाने धुवायचं? मातीने नाही, फक्त पाण्याने नाही, साबणाने, स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे या ठिकाणी, बरोबर आहे. स्वच्छ साबणाने काय करायचं आहे, आपण म्हणतो बघा हँडवॉश वेगवेगळ्या कंपनीचे छान असतात, बरोबर आहे. तर त्यामुळे काय होतं, जीवाणू व घाण नष्ट होतात, त्यामुळे आजाराचा धोका कमी होतो या ठिकाणी. पुढचा प्रश्न, ज्ञानेंद्रिये बघा या ठिकाणी, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा. हात दाखवला म्हणजे त्वचा. किती आहेत ज्ञानेंद्रिये? खूप महत्वाचा प्रश्न. 5 ज्ञानेंद्रिय आहेत, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा. अतिशय सोपा प्रश्न या ठिकाणी. पुढचा प्रश्न 17वा, डोळे हे ज्ञानेंद्रिय आपल्याला कशाची जाणीव करून देतात? किती सोपा प्रश्न आहे. डोळ्यामुळे आपल्याला काय होतं, दृष्टी, रंग, रूप दिसतो, बरोबर आहे. बघा ही डोळ्याची आकृती पण बघा की कशी दिलेली आहे. डोळ्यामुळे आपल्याला जग पाहता येतं आणि रंगाची ओळख होते. त्वचेचं कार्य काय आहे? स्पर्श, बरोबर आहे का. स्पर्श म्हणजेच उष्णतेची, थंडीची जाणीव करून देणे. त्वचा आपल्याला थंडी, उष्णता, कडकपणा, मऊपणा, स्पर्श जाणवते या ठिकाणी. लहान आतड्यात अन्नाचे संपूर्ण पचन झाल्यावर पचलेला रस कुठे शोषला जातो? ही जी आकृती आहे ना, ही आकृती बघा या ठिकाणी लहान आतडे आणि मोठे आतडे.
तुम्हाला या प्रश्नामधून पूर्ण आपल्या मानवी शरीराची पूर्ण आतले अवयव तुम्हाला दिसले आहेत आणि याचा फायदा तुम्हाला नक्की होणार आहे. तर लहान आतड्यामध्ये, आतड्याच्या भिंतीमध्ये, रक्तवाहिन्यामध्ये, फुफ्फुसामध्ये, जठरात, अन्ननलिकेमध्ये रस शोषला जातो. तर कुठे शोषला जातो? तर या ठिकाणी स्पष्टीकरण आपण 21 या ठिकाणी स्पष्टीकरण पण तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. मध्ये प्रश्न राहिला वाटतं, 1 मिनिट. तर हा प्रश्न बघूया. लहान आतड्याच्या आतील बाजूस असलेल्या अगदी बारीक रक्तवाहिन्या पचलेला अन्नरस शोषून घेतात. तो रक्ताद्वारे संपूर्ण शरीरामध्ये पोहोचवला जातो, म्हणजे आतड्याच्या भिंतीतील रक्तवाहिन्यामध्ये. या ठिकाणी एक प्रश्न मध्ये राहिला वाटतं 21 बरोबर आहे, म्हणजे 19 आणि 20 हा प्रश्न राहिलेला आहे. तर या ठिकाणी 19 प्रश्न बघा. काय म्हटले आहे? अन्नाचा मुख्य भाग पचनानंतर शरीराच्या कोणत्या कोणाद्वारे पोहोचला जातो? बरोबर आहे. प्रत्येक भागात, शरीराच्या प्रत्येक भागामध्ये कोणाद्वारे पोहोचला जातो. आता मुख्य भाग पचन झालं. ते पचन, त्याच्यामध्ये जे महत्वाचे घटक आहेत ते रक्तात मिसळले जातात. बरोबर आहे. कशामध्ये मिसळले जातात? रक्तामध्ये. रक्ताभिसरण संस्था, श्वासोच्छवासाद्वारे, घाम, लाळ. तर बघूया याचं उत्तर आपण स्पष्टीकरणासहित या ठिकाणी. तर रक्ताभिसरण संस्थेद्वारे, बरोबर आहे का? रक्ताद्वारे पचलेले अन्न रक्तात मिसळतं आणि रक्ताद्वारे ते संपूर्ण शरीरातील सर्व अवयवापर्यंत पोहोचवलं जातं. त्यामुळे आपण जे खातो ना, तो आहार सकस आहार पाहिजे. बरोबर आहे. तसले फास्ट फूड नको आहे. आपण खातो बघा रस्त्याच्याकडचं वडापाव खातो, अजून बरंचसं काही तेलकट खातो. त्यामुळे त्याच्यातून रक्तामध्ये असं मिसळणारं काहीच मिळत नाही. त्याच्यामुळे तुम्ही हिरव्या पालेभाज्या, चांगले घटक या ठिकाणी खाल्ले पाहिजेत. पुढचा प्रश्न आहे 19वा बघा. 20वा प्रश्न. दाताची व तोंडाची योग्य स्वच्छता राखण्यासाठी दिवसातून किती वेळा दात घासले पाहिजेत? आता आपण 1 वेळा तर दात घासतच असतो सकाळी उठल्यानंतर, परंतु नियमाने किती वेळा घासलं पाहिजे? तर याचं उत्तर या ठिकाणी तुम्ही पहा. तर नियमाने सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी असं दोन वेळा या ठिकाणी आपण दात घासले पाहिजेत. दात 2दा घासल्याने अन्नाचे कण तोंडात अडकत नाहीत व दाताची कीड आपल्याला टाळता येते या ठिकाणी. त्यानंतर आता 21वा प्रश्न आपण. यानंतर 22वा प्रश्न पहा. अति प्रमाणात, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं बघा, आत्ताच आपला विषय निघालेला होता बघा, तेलकट आणि जंक फूड. या ठिकाणी हे दिसत आहे बघा, हे सगळ्यांना आवडतं. बरोबर आहे. यामधून काहीच सुद्धा जीवनसत्व आपल्या शरीराला मिळत नाहीत. आणि तुम्हाला आत्ताच सांगितलं की जो शोषलेला जो भाग आहे तो रक्तामध्ये मिसळतो आणि संपूर्ण शरीराला त्या ठिकाणी पोहोचवलं जातं. परंतु अशा अन्नामधून काही सुद्धा मिळत नाही. त्यामुळे असे अन्न आपण खाणे टाळावे. बरोबर आहे. तर अति प्रमाणात तेलकट आणि जंक फूड खाल्ल्याने कोणत्या संस्थेवर वाईट परिणाम होतो बघा? पचन संस्था, ज्ञानेंद्रिये, नखे आणि केस. तर या ठिकाणी आता त्याने बघा या ठिकाणी चेहरा कसा केलेला आहे. तर पचन संस्था, त्याने पोटाला हात लावलेला, म्हणजे त्याचं पोट दुखत आहे. तेलकट आणि जंक फूड पचायला कठीण असतं, यामुळे पचन संस्थेवर ताण येतो. अपचन, पोटदुखी, गॅस, बद्धकोष्ठता यासारख्या समस्या या ठिकाणी येतात. त्यामुळे असे आहार जो आहे ते जंक फूड, फास्ट फूड जो आहे तो आपण खाणे टाळावे या ठिकाणी. 23वा प्रश्न तुम्ही पाहू शकता. खालीलपैकी कोणता आजार अपुरी स्वच्छता व दूषित पाण्यामुळे होतो? तर या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे मुलगा काय करत आहे ते. बरोबर आहे. अपुरी स्वच्छता आणि दूषित पाण्यामुळे काय होतं? दृष्टी कमी होते का नाही? केस गळतात का नाही? सर्दी होते का? होऊ शकते जर अपुरी स्वच्छता म्हणजे दूषित पाण्यामुळं. बरोबर आहे. परंतु महत्वाचं काय होतं आपण स्पष्टीकरणासहित या ठिकाणी पाहूया. तर टायफॉइड अतिसार होतो अस्वच्छ पाणी पिल्यामुळं. दूषित पाणी आणि अन्नामुळे जंतू शरीरात प्रवेश करतात. टायफॉइड किंवा अतिसार, डायरिया असे आजार या ठिकाणी आपल्याला होऊ शकतात. 24वा प्रश्न. मानवी शरीरात डाव्या आणि उजव्या बाजूला असणारे श्वसनाचे मुख्य 2 स्पंजी अवयव कोणते? आपण आत्ताच पाहिलेलं आहे. तर याला काय म्हटलं जातं? तर याला काय म्हटलं जातं? फुफ्फुसे. डाव्या आणि उजव्या बाजूला 2 फुफ्फुस असतात. ही स्पंजी अवयवे श्वास घेणे आणि श्वास सोडणे याचे काम करतात. आणि या ठिकाणी 25वा प्रश्न, शेवटचा प्रश्न. आपल्या नाकात हवा शुद्ध करण्याचे कार्य कोणता भाग करतो? बघा आपल्या नाकामध्ये प्रश्न बघा, हवा शुद्ध करण्याचे कार्य कोणता भाग करतो? हवा शुद्ध असेल तर चांगलीच गोष्ट आहे. तरी पण काही समजा काही कण असतात लहान लहान, ते लहान कण आपल्यामध्ये आतमध्ये जाऊ नयेत. त्याचं संरक्षण कोण करतं? फुफ्फुस करतं का? नाकात फुफ्फुस असतं का? नाही.
बरोबर आहे. तर या ठिकाणी नाकातील केस आणि आपण नाकातील केस व श्लेष्मलता, आता ह्याचा अर्थ कळत आहे का? आपण त्याला शेंबूड म्हणतो बघा, बरोबर आहे. नाकातील केस हवामधील धुळकण मातीचे कण अडवतात, तसे श्लेष्म सूक्ष्म जंतू अशुद्धता जाळून हवा शुद्ध करण्यास श्वसन करण्याचं काम करतं. ही आकृती आपण या ठिकाणी पाहू शकता. अशा पद्धतीचे हे 25 प्रश्न नवोदयची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नक्की उपयोगी ठरतील. तर आजचे हे प्रश्न तुम्ही सराव करायचा आहे, नियमित सराव करा. जर नवोदयमध्ये तुम्हाला जर मोठी ध्येय असतील तर नियमित सराव करा, योग्य आहार घ्या आणि आत्मविश्वास ठेवा की मी नक्कीच नवोदयमध्ये यशस्वी होईन, कारण यश तुमचंच आहे. मेहनत करा आणि जर मेहनत केला तर तुम्ही नक्की जिंकाल या ठिकाणी. तर अशा प्रकारचे हे प्रश्न आणि जाता जाता शेवटचा तुम्हाला एक थोडं आरोग्य उत्तम जर ठेवायचं असेल तर या ठिकाणी पौष्टिक आहार तुम्ही घ्यायचा आहे. फळे, भाज्या, दूध, डाळ यांचा समावेश करा. जंक फूड खाऊ नका. पुरेसं पाणी प्या, स्वच्छ पाणी, फिल्टर केलेलं पाणी. दररोज 8 ते 10 ग्लास पाणी पिणं आवश्यक आहे. व्यायाम करा, दररोज किमान 30 मिनिटे व्यायाम करा किंवा शाळेमध्ये भरपूर खेळा. योग्य झोप घ्या. रोज आपल्याला किती तास झोप पाहिजे? रोज 7 ते 8 तासाची झोप पाहिजे. स्वच्छता पाळा. हात धुवा, स्वच्छ राहा आणि रोगापासून दूर राहा. हसतमुख राहा. त्यामुळे काय होतं? आपल्या मनामध्ये सकारात्मक विचार येतात. आनंदी राहा आणि निरोगी शरीरातच काय असतं? निरोगी मन वास करतं. तर आजचा हे 25 प्रश्न तुम्हाला नक्कीच तुमच्या परीक्षेसाठी नक्की उपयोगी ठरतील. तर या ठिकाणी तुम्ही 5वी नवोदयचे विद्यार्थी किंवा तुमच्या जवळचे जे कोणी अजून तयारी करणारे विद्यार्थी असतील त्यांना नक्कीच आपल्या चॅनलची लिंक शेअर करा. आपले हे चॅनल सबस्क्राईब करा. असेच तुम्हाला महत्त्वपूर्ण असे प्रश्न तुम्हाला नक्कीच मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाठवत जाईन. ओके, धन्यवाद.